रायगड रोहा येथे स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात सर्वहार जनआंदोलन व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी रोहा महावितरण कार्यालयावर बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जनआक्रोश धडक मोर्चा काढला। हा मोर्चा रोहा रायकर पार्क ते महावितरण कार्यालयावर नेण्यात आला। यावेळी आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। महावितरणचा निषेध असो, प्रीपेड मीटरच्या निर्णयाचा धिक्कार असो, बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी रोहा शहर दणाणून सोडले। स्मार्ट मीटरची सक्ती ताबडतोब बंद करावी, आमचा यास पूर्णतः विरोध आहे असा स्पष्ट इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणला दिला। विजेचे जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा सर्वत्र सुरू असून त्याला विरोध होताना दिसून येतोय। परंतु त्या विरोधाला न जुमानता महावितरणचे ठेकेदार बिनदिक्कत स्मार्ट मीटर बसवत आहेत। त्यामुळे विजेचे बिल दुप्पट ते तिप्पट येते, त्यामुळे नागरिकांची अडचण होते। त्याची दखल घेत सर्वहारा जनआंदोलन व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पुढाकार घेत मोर्चाची हाक दिली। त्याला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि बुधवारी मोर्चा थेट रोहा येथील महावितरण कार्यालयावर धडकला। सर्वहार जनआंदोलनाच्या नेत्या उल्काताई महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष तुषार खरिवले, मनसे जिल्हा सचिव अमोल पेनकर, मनसे माजी तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे, रोहा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील देशमुख, सर्वहार जनआंदोलन जिल्हाध्यक्ष सोपान सुतार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख सोनावणे, तालुका प्रमुख नितीन वारंगे, माजी तालुका प्रमुख विष्णू लोखंडे, उपतालुका प्रमुख सचिन फुलारे, उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे, कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे शासन कसं दुटप्पे ते दाखवतो, तुम्हाला दाखवून देतो। आता इथे जमलेले आपण सर्वसाधारण घरातले सगळे नागरिक आहोत। एमएससीबी ची एक नवीन योजना आलेली आहे एनएससी म्हणून। ती बिल्डरसाठी, श्रीमंतांसाठी न्यू कनेक्शन जोडणी खूप कमी दरात स्वस्तात देते आणि आपल्या गरिबांकडून लूट करते। तर एक सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपला जो जुना मीटर आहे त्या मीटरचे आपण सर्वांनी 1500 रुपये भरलेले आहेत। त्यामुळे एकाही कंपनीचा जो व्यक्ती येईल त्याला हात लावून देऊ नका मीटरला। जर त्याने भांडण केलं, पोलीस प्रशासनाने तिकडे जाऊन तक्रार करा, जास्तीत जास्त केसेस करा त्यांच्यावर, म्हणजे ऑटोमॅटिक प्रशासन त्या योजना ज्या आहेत त्यांच्या त्या मागे घेण्याच्या मार्गावर येतील। एवढंच माझं सांगणं आहे। फक्त एवढंच की हे सरकार आहे ते गरिबाचं आणि श्रीमंताचा हा दुजाभाव करतोय। न्यू कनेक्शन जोडणी महावितरणची नवीन योजना आहे। पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक बिल्डरला, प्रत्येक कंपनीला आणि इथल्या खासदार आमदार ज्या महाराष्ट्रातले आहेत त्यांच्या मुलांच्या शेतजमिनीत त्या राबवल्या जातात। ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या आणि मग त्यानंतर आपण आपली पावले अजून तीव्रता मार्गावर नेऊ। एवढंच मला सांगणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एमएससीबीवर आपण हा काढलेला मोर्चा आहे। त्या मोर्चाच्या आयोजकांमध्ये असलेले सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व कार्यकर्ते आणि सर्व सभासद, भारत जोडो अभियानशी जोडलेले सर्व नागरिक, महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणारे सर्व प्रमुख पक्ष, भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने असा मोर्चा काढला। आज आपली मागणी एकच महत्वाची मागणी, अनेक प्रश्नावर आपण बोलत आलेलो आहोत, पण आजचा आपला मुद्दा आहे ती म्हणजे स्मार्ट मीटर नावानं जे काही लावलं जात आहे ती गरिबाची, शेतकऱ्यांची, सामान्य नागरिकांची लूट आहे। ती लूट कशी आहे? तुमचं मीटर तुम्हाला न विचारता घरात घुसून काढलं जाणार आहे। अनेकांचं काढलं गेलेलं पण आहे। घरामध्ये आपण सगळे शेतकरी, शेतमजूर आहोत गावागावातले। आपल्या घरात पुरुष माणसं दिवसभर असत नाही, बाया सुद्धा कामासाठी कुठे शेतावर गेल्या, रानात गेल्या तर घरात फक्त म्हातारी माणसं आणि पोरं असतात।
अशा टायमाला दुपारच्या वेळेला येऊन अदानीच्या कंपनीचे लोक परस्पर आपला मीटर काढून घेतात आणि तिथं स्मार्ट नावाचा मीटर बसवतात. याचा स्मार्ट काही नाहीये. स्मार्ट हा इंग्रजी शब्द आहे. स्मार्टचा अर्थ आहे हुशार, चलाक. तो मीटर हुशार चलाक नाहीये, तो अदानी महाहुशार आणि महाचलाक आहे. आणि त्याच्या नादाने चालणारं सरकार ही चलाकी चालवत आहे. पण त्या सरकारला हे बजावून सांगितलं पाहिजे की तुम्ही सत्तेत आहात ते मनमानी करायला नाही. संविधानाची शपथ घेऊन तुम्ही खुर्चीत बसलात, संविधानाची शपथ घेऊन तुम्ही पदावर आलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान काय म्हणतं? संविधान असं म्हणतं की या देशात समता आली पाहिजे, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची लूट बंद झाली पाहिजे. आणि तुम्ही सरकार म्हणून काय करताय? तुम्ही आमची लूटच चालवली आहे. रेशन असो, शेतीचा संबंध असो, आपले रस्ते असो, वीज असो, पाणी असो, आरोग्य असो, शिक्षण असो, सगळ्या क्षेत्रात लूट. आणि हा जो मीटर पळवण्याचा कार्यक्रम चालू आहे तो माझ्या भावा बहिणींनो, तुम्ही ज्या ज्या गावांमधून आलाय, बाहेरच्या तालुक्यांमधून पण आज लोक आलेले आहेत. तळा तालुक्यातून आले, माणगाव तालुक्यातून आले, अलिबाग तालुक्यातून आले. आपापल्या गावात हा निरोप जाऊ द्या की मीटरला हात लावू द्यायचा नाही. कोणीही मीटर आपलं बदलायला आलं त्यांना म्हणायचं तुम्ही कोणाला सांगा. हे कंपनीचे जे सरकारी लोक नसतात, हे अदानीच्या कंपनीचे लोक येतात आणि तुम्हाला न विचारता मीटर काढतात. तुम्ही जर त्यांना विचारता का मीटर काढताय तर ते सांगतात तुमचं मीटर फॉल्टी. अरे वा, फॉल्टी आहे तर मी तक्रार केली होती का? माझा मीटर बदला अशी तक्रार आपण केली होती का? तक्रार केलेली नसताना मीटर काढलं जातं. आणि या आता अदानीच्या कंपनी बरोबर सरकारी अधिकारी पण येऊन आलेले. त्या सगळ्यांना जाब विचारला पाहिजे तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. आम्ही तुमचे ग्राहक आहोत, आम्ही बिलं भरतो म्हणून तुमच्या नोकऱ्या चालतात. आमच्या खिशातल्या पैशाने तुम्ही खुर्च्यांवर बसलेले आहात, त्यामुळे आमच्याशी तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. अदानीशी इमानदारी दाखवू नका. बरोबर आहे? अदानीशी आणि सगळं काही तुम्ही अदानीला द्यायला निघालाय. हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून आज देशातलाच नाही जगातला सर्वात श्रीमंत कोण झालेला आहे? अदानी झाला. विजेचा धंदा त्याच्याच खिशात, आरोग्य त्याच्याच खिशात, शिक्षणाचा त्याच्याच खिशात, कोळसा त्याच्याचकडे, विमानतळ त्याच्याचकडे, सगळ्या खाणी जमिनी मोठी मोठी कंत्राट कोणाकडे? अदानीकडे. मुंबईमध्ये धारावी मोठी झोपडपट्टी आहे, ती विकसित करायचं कंत्राट कोणाकडे? अरे एकाच माणसाला तुम्ही श्रीमंत बनवायला निघालाय. बाबासाहेब आंबेडकरांनी हा इशारा दिला होता की या देशामध्ये समता नांदली पाहिजे. तुम्ही तर अख्खं साम्राज्य अदानीचं करायला निघाले आणि आता आमच्या घरात तुम्ही हात घातलाय, आमच्या घरातल्या मीटर मध्ये तुम्ही हात घातलाय. हा आम्ही चालवून घेणार नाही. आणि ही चोरी जागोजाग गावोगाव आणि रोज जाऊ द्या. माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, हे व्हिडिओ जागोजाग जाऊ द्या आणि सगळ्यांना हे सांगायचंय की अजिबात आमचा मीटर बदलू द्यायचा नाही. कारण वीज कायदा असं म्हणतो की मीटर ही ग्राहकाची मालमत्ता आहे. ग्राहकाच्या संमतीशिवाय मीटर बदलता येणार नाही. आणि हे आपले राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा विधानसभेत सांगतात. जरा काय सांगतात ते आपण ऐकूया. म्हणजे मी काय बोलते ते खरं आहे का खोटं आहे याचा हा सूर्यन हा जयद्रथ इथंच त्याची शहानिशा होईल. तर आपले मुख्यमंत्री या स्मार्ट मीटरच्या बाबतीत काय बोलतात ते मी तुम्हाला ऐकवणार आहे. की स्मार्ट मीटर ज्या पद्धतीने बसवले जात आहेत, ग्राहकांना अंधारात ठेवून जबरदस्तीने फॉल्टी मीटरची तक्रार नसताना ते बंद झालं. आणि त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात विधान केलंय की आम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही, सामान्य ग्राहकावर त्याचा बसवणार नाही. आणि तरी तर करतायत. तर मग तुम्ही सरकारचं ऐकत नाही असं म्हणायचंय की तुम्ही तुमची मनमानी करताय असं म्हणायचं. अधिकृत स्टेटमेंट आहे मुख्यमंत्र्यांचं. आणि वीज कायदा म्हणतो की ग्राहकाला विचारल्याशिवाय मीटर बदलता येत नाही. तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय, सरकारने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करताय. काय वस्तुस्थिती काय?
अशी काही शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे आपली कार्यप्रणाली चालू आहे. पण म्हणजे मुख्यमंत्री सांगतात ते चुकीचं आहे म्हणायला नाही, मग काय हे दोन्ही विसंगत आहे ना. स्मार्ट प्रीपेड मीटर बाबत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे त्याची सक्ती नाही आहे, पण इतर मीटर बाबत नाही आहे ना. स्मार्ट प्रीपेड मीटर आपण लावत नाही, आपण पोस्टपेड मीटरच लावतो. पण मग ते गपचूप का चाललं? त्या ग्राहकाच्या घरामध्ये जाऊन त्यांना माहीत नसताना मीटर बदलण्याचं काम का चाललं? नाही, असं तर काही झालं नाही की आता आपण त्याच्या पुढे काळजी घेऊ की ग्राहकाच्या संमतीनंच आपलं जेवढे काम होईल तर आपण करूया. न सांगता न विचारता गोष्टी झाल्या असतील तर त्याच्या पुढे होणार आणि तसं झालं तर आम्ही गुन्हा दाखल करू. तशी तुमच्याकडे काही ऑर्डर ग्राहकांची नाही, याला तुम्ही उत्तर द्या ना लेखी. आणि दुसरी गोष्ट हे मीटर जे आलं नाही, मीटर जे लावलेले आहेत तुम्ही स्मार्ट, तर ते स्मार्ट असं काम करतंय की ते त्याचं बिल आहे जेवढं ते जे जुने मीटर होते त्याचं 400 रुपये येते तिथे 4000 मीटर येतं, 4000 रुपयाचं बिल येते. तर ते मीटर असे कामाचे काय? इथले गोरगरीब लोक ते पैसे भरणार कुठून? एका बाईला 50,000चं बिल आलेलं आहे, ती बाई भरणार कुठून पैसे? माझ्या घरात मीटर होता, 1500 रुपये बिल यायचं, मला आता 4000 रुपये बिल आलेलं आहे. फॉर व्हॉट पर्पज? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस? म्हणजे हे मीटर तुम्ही व्यापार करण्यासाठी लावलेले आहेत, लोकांना लुटण्यासाठी लावलेले आहेत, त्याच्यासाठी लावलेले आहेत. आमचे जे मीटर आहेत, जुने आमचे जे मीटर आहेत ते चांगले होते, त्याचं बिल बरोबर येत होतं, आणि हे आता मीटर लोकांना परवडत नाही. इट इज नॉट अफोर्डेबल फॉर पीपल. करायचं काय त्याचं? आणि हे पैसे भरायचे कुठून? मीटर लोकांना खाण्यासाठी पैसे नाही, घरात घर चालवण्यासाठी पैसा नाही. मीटरचं बिल किती भरायचं आम्ही? सर्वसामान्य माणूस काय करू शकतो? इथला शेतकरी आहे, गरीब लोक आहेत, ते पैसे भरू शकत नाही. ते मीटरचे ते मीटरच आम्हाला पाहिजेत नाही. तुमच्या ज्या भावना आहेत त्या आपण शासनापर्यंत बोलतो. 2 महिन्यापूर्वी आम्ही तालुका शिक्षणाच्या वतीने साहेबांना भेटलो, आम्ही निवेदन दिलं, तरी सुद्धा तुम्ही बोलता मीटर बदलणार नाही. आता तेच आश्वासन तुम्ही देताय आम्हाला, तरी सुद्धा आमच्या वाली पट्ट्यातले मीटर साहेब बदलले का? हा कारण काय? याचा आता तुम्ही मिली बघत का त्या ठेकेदाराला? असा काय काय हेतू स्पष्ट सांगा आम्हाला. तुम्ही बोला आम्ही निवेदन पाठवतो, हे करतो, तोपर्यंत मीटर बदलायचे ना असा तुम्ही शब्द दिला. मग ह्याचा आता आम्ही काय करायचं? आम्ही गुन्हा करून आम्ही जेलमध्ये जायचं आहे का? ते पण करू आम्ही ह्याच्यासाठी, जनतेसाठी करायचं आहे का? ते करायचं असं ते पण करणार आम्ही, हे पण सांगा. आता साहेब ह्याचा आन्सर तुम्ही द्या मला पाहिजे. नाही थांबा ना, एक त्याचा आन्सर घेणार, अर्ज घेणार, आम्ही ते करतो, परत तुम्ही ते बदलत बसणार. म्हणजे एकदा पूर्ण ओव्हरऑल तुम्ही 80% बदलल्यानंतर आम्ही बोलून उपयोग नाही साहेब. काय बोलून उपयोग आमचा जनतेच्या बद्दल? जनता काय म्हणणार? आम्हाला तुम्ही आम्हाला येणे म्हणतो. असं होतं ना मूर्खपणाचा. आम्ही मूर्ख म्हणतो याच्यामध्ये. आम्ही मूर्ख म्हणून काम करते सुरू येतो का साहेब? आज तुम्ही पण गोरगरीब घरातूनच आलेला असाल, आम्ही पण गोरगरीब घरातूनच आलोय. तुम्हाला पण त्याची आता तुम्हाला जर लागणार नाही का? तुम्ही पोस्ट करते, तुमच्याकडे अंधन मोठं आहे. आमची शेती करून लोक पोट भरणार, ते पण तुमची आता ती पण शेती पण नाव तर माकडांना यांच्या त्रासासाठी शेती पण लोकांनी टाकली. कसं काय बिल भरायचं? आणि दुसरं की आता बऱ्याच ठिकाणी मीटर बसून नाही, स्मार्ट मीटर पण लोकांनी विरोध केला. त्या ठिकाणी फॉल्टी मीटर दाखविले आहे आणि त्या फॉल्टी मीटरच्या ठिकाणी हे जर मीटर घेतले तरच आम्ही मीटर देऊ, अन्यथा मीटर बदलले जाणार नाही. जे तुमचं बिल आहे ते तुम्हाला भरावंच लागतील. अशा पद्धतीने मला देखील उत्तर आलेलं आहे. मी साहेब मागच्या 12 ऑगस्टला तुम्हाला दिली आहे पत्र, आणि आता सुद्धा माझं हे पत्र आहे. दुसरं असं आहे की सगळ्यांनी ऐका, रविवारी आपण जर MSEBच्या कार्यालयामध्ये आलो तर संबंधित अधिकारी काय सांगतात की आज सुट्टीचा दिवस आहे. विळा विभागामध्ये रविवारी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू होती आणि त्या ठिकाणी सुतारवाडी विभागाचे बल्लाल साहेब स्वतः होते. बल्लाल साहेबांना विचारलं की बाबा आज काय चाललंय, तर आम्ही हेच मीटर बदलतो. हे कशासाठी काय बोलायची परवानगी घेतली का? तिथल्या 8-9 ग्राहकांची अशी तक्रार होती, आम्ही घरात नसताना मीटर बदलतो. बल्लाल साहेबांना आम्ही तेच विचारलं, आज रविवार असताना तुम्ही आलेत कसे? आम्ही ह्या लोकांबरोबर आहे. एकतर बल्लाल साहेबांच्या गळ्यामध्ये आज तुम्ही सरकारी अधिकारी आहेत, तुमचा ID प्रूफ नाही, काही नाही, आणि मग रविवारच्या दिवसाला अदानीच्या लोकांबरोबर तुम्ही का? जसं तुम्ही बोललात की तुम्ही देखील त्या अदानीकडून ठेका घेतल्याप्रमाणे लांब जायची गरज नाही. एनर्जीचा CEO इथं करतोय काय? कार्ड आहे तसं नसतं, कंपनीचे आहे, त्यांनी सांगावं. आता एखाद्या आता समजा ह्या किती आहे, 1, 2, 3 आणि 2 फॅन, याचं सगळं टोटल वॅट किती होईल?
एसी किती वॅट होईल? 2 किलोवॅट जवळपास होईल. नाही सर, हे आम्हाला मीटरच नाही पाहिजे, लोकांना लावूच पहिले नका. बसवलेलं मीटर असेंब्लीमध्ये काढावे, आवाज ही करा. आमची पहिला मागणी आहे. तुम्ही जर पहिला तुम्हाला सांगतो बघा, एक महिन्याची आपल्याला मुदत देत आहोत. जे आता इथून पुढे मीटर बसवायचं बंद झालं पाहिजे आणि जे बसवलेले मीटर आहेत ते तुम्ही जबरदस्तीने बसवलेले ते काढून टाका. आणि जे मीटरला, जे स्मार्ट मीटरला जे पहिलं बिल यायचं आणि आताचं ऍव्हरेज बिल आहे ते तात्काळ कमी करा. ह्यासाठी आम्ही 1 महिना आपल्याला देत आहोत. अन्यथा आमचं आंदोलन. आणि किती महिन्याचं बिल आलं ते सांगा. मीटर काढून आला मिळाला तर 44,000 रुपये आला आम्हाला. रेग्युलर बिल नाही आहे, त्याच्यामध्ये त्याच्यात काहीतरी दुसरे चार्जेस लागलेले आहेत. रेग्युलर बिल नाही आहे. कसली तिथे आले तर अधिकारी एखादा सामान्य माणूस असेल, अधिकारी काय बोलणार, आता आपण तात्पुरतं तुम्हाला 5 महिने ठीक आहे ना साहेब. मी त्यांनी वर्षभर नाही बघा. यांच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कळणार आहे का कसले ते लावले तुम्ही चार्जेस? चला मी काय बोलतोय, डायरेक्ट मीटर हातात तुम्ही बिल हातात देतात, हे तुम्हाला भरायचे. यांच्यासारख्या गावात राहणाऱ्या साध्या बाईला कळणार आहेत का काय चार्जेस लावलेत आणि किती लावलेत आणि कशासाठी लावलेत? बरं, ते समजून घेण्यासाठी रोजगार कुठून यायला पाहिजे 2-4 दिवस आपल्या कार्यालयात. काही असं तर नाही होतच ना, आज भेटतच नाही, भेटत नाही. तेव्हा ती येणार. इंदापूरमध्ये आमचा जो ऑफिसर आहे तो येतच नाही. इंदापूरमध्ये भेटतच नाही. इंदापूरला ही अपवाद आहे. व्हॅकंट होती, आता तिथं रेग्युलर माणूस आला आहे. अहो, मी 3 वर्षापासून मी वसई विरारमध्ये नगरसेवक साहेब, मी किती वेळा आलो त्यांना भेटायला, कधीच भेटले नाहीत ते मला. ते आता तिथं रेग्युलर अधिकारी पोस्टिंग झाली आहे, तर त्या तक्रारी आता येणार नाही तिथे. आतापर्यंत तिथं रेग्युलर म्हणून ऍडिशनल चार्जेस चालू. त्याच्यामुळे आमच्या जनतेचा हाल आहे. त्यांच्याकडून वसूल करताना आम्हाला जेव्हा ही मोठी चोरी आहे. ही घटना सगळ्यात मोठा क्रॅम आहे. नाही, याच्यात बघा सहीनिशी दिलं आहे, त्याच्यामुळे याच्यावर हे व्हॅलिडच आहे. शासकीय अधिकाऱ्याच्या सहीचं आहे, म्हणजे हे काही फ्रॉड किंवा चुकीचं नाही. हे बिल कसलं आहे मग एका घरात 2 TV, 2 फॅन आणि लाईट बघा किती येऊ शकतो महिन्यात. 47,000 रुपये राहिले ना तरी एवढं येणार नाही. किती वर्षाचं बिल आहे? 5 वर्षाचं बिल आहे. आम्ही महिन्याला भरतो. महिन्याचं बिल आहे. तुम्ही व्हॅलिड म्हणताय आणि सह्या करून देताय. नाही, हे बिल दुरुस्त करण्याची तुम्ही काय करा, बिल दुरुस्त करून द्यायला काय. या बिलचं मला चौकशी करून याच्यामध्ये कशाचे पैसे लागले आहे, ते योग्य मार्गाने लागले आहेत की नाही ते व्हेरीफाय करून तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या चुकीच्या पद्धतीनं लागले असतील तर ते कमी करून देण्यात जाते. हे असं एक आहे, हजारो बिल त्यांना एकाच टेबलवर त्यांना फिरायला लागतं कामाला इकडे काहीतरी त्याची तुम्ही सगळे द्या का, नाहीतर सुटणारच नाही प्रश्न. लोक सारख्या फिरायला लागतात. मॅडम काय बोलल्या त्याची सिस्टीम का ते उभी करा ना तुम्ही. वाढीव बिलाच्या तक्रारी घेण्यासाठी आणि त्याचं निरसन करण्यासाठी काही एक स्पेशल डेस्क तयार करा. मॅडम आता त्या ज्या बोलल्या ना सर, एक माणूस जर तुमचा कंटिन्यू एक ऑफिसर तुम्ही त्यासाठी ठेवला तर ह्या अशा गरीब लोकांना 4-4, 5-5 ह्यासाठी फेऱ्या मारायला लागणार नाही. त्यांचे रोजगार बुडून ते लोक इथे येणार आणि इथे येऊन ते परत जाणार. असे 2-2, 4-4 तुमची मागणी एकदम रास्त आहे, करेक्ट आहे. आणि भेटीसाठी बिलाची तक्रार घेऊन आल्यासाठी लोकांची तक्रार निवारण करण्यासाठी आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे, ते त्यांनी केलंच पाहिजे. आता आपल्या माध्यमातून त्या जसं अपेक्षित आहे तसं होत नाही हे आपल्या माध्यमातून जर मला कळलं आहे, तर आता याच्यानंतर आम्ही त्याच्यासाठी जसं एक स्पेशल कॅम्प घेणे किंवा स्पेशल माणूस अपॉइंट करून त्यांचे त्वरित तक्रारीचं निवारण होईल ते पण करूया. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.